पुण्याला आज पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं अजित पवारांनी आवाहन देखील केलेलं आहे। खडकवासला, पवना, मुळशी धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। पुणे आयुक्तांकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणचे रस्ते देखील जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या पुण्यातून प्रतिनिधी रेवती हिंगवे। रेवती, पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरलेला आहे आणि त्यासोबतच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे। नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो गेल्या काही तासांपासून पावसाने क्षणाभराची पण विश्रांती घेतलेली नाहीये आणि त्याचमुळे बऱ्याचशा परिसरात पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। आपण जसं मगाशी बघितलं की येरोडाच्या शांतीनगर परिसरात घराघरात पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्याच सुरक्षतेच्या कारणास्तव लोकांना तिकडनं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। काल जवळपास 7:30च्या सुमारास हे स्थलांतरित करण्याचं ऑपरेशन आपण म्हणू शकतो किंवा कार्य हे सुरू झालं 7:30 वाजता आणि सुमारे 2 वाजता पहाटे ते संपलं आणि त्याच वेळेस जवळपास 500 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। इकडे त्यांची राहायची, खायची आणि बाकीची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। येरोडातील पेरुळकर नावाची जी शाळा आहे तिकडे या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की काय परिस्थिती होती। काका, नक्की काल काय परिस्थिती होती आणि काय सगळं आहे, तुम्हाला इकडे व्यवस्था कशी केली? व्यवस्था तो अभी तक कुछ नहीं मिला, कुछ भी नहीं व्यवस्था हुआ है। खाली पानी आ गया घर में, हम लोगों को सिक्योरिटी निकाल दिया घर से कि निकल जाओ तुम लोग। पर पिछली बार आपको नहीं बोला गया था, पर इस बार बहुत ज़्यादा सुरक्षा दी गई थी, तो उसका क्या है? हम सुरक्षा दे रहे हैं। जो पिछली बार नहीं बोले थे कुछ, लेकिन इस बार बोले। पहली बार सुरक्षा हम लोग को अच्छा मिला था, इस बार अभी कुछ सुरक्षा नहीं मिला क्योंकि हम लोग खाना बनाए खाए भी नहीं, घर से निकल गए रात को 7 बजे। कल 7:30 बजे ये सब चालू हुआ, पर आपको जल्दी निकलने के लिए भी बोला था, पर आप 2 बजे के बाद निकले ऐसा बोला गया? नहीं, 2 बजे के बाद नहीं निकले, हम लोग 8:30 बजे के पहले घर छोड़ दिए थे। तो इस बार सुरक्षा व्यवस्था सब कुछ ठीक है? हाँ, इस बार सुरक्षा सब ठीक था, लेकिन अभी तक तो कुछ नहीं है, इस बार कुछ नहीं हुआ। किरण, आपण जसं बघू शकतो की इकडच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले। जवळपास 500 लोक आहेत। आता बरेचशी लोक कामावर देखील गेलेली आहेत आणि काही लोक असं देखील म्हणत आहेत की त्यांना सुरक्षा व्यवस्था ही बरोबर नाही आहे। काल संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून हे स्थलांतरितचं कार्य सुरू झालेलं आहे आणि काही लोकांनी हे जे आव्हान आहे किंवा सुरक्षा बाळगायचं आव्हान केलं गेलेलं आहे ते कानामागे टाकल्याचं ही पाहायला मिळत आहे। तर त्याच अनुषंगाने लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि सुरक्षतेचा जो आवाहन केलेला आहे त्याला सुद्धा गांभीर्याने बघितलं पाहिजे। किरण, नक्कीच धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।